मिशन 543 लोकसभा निवडणुकांचं आमचं नॉनस्टॉप 100 तासाचं कव्हरेज आणि या कव्हरेजमध्ये आपण सुरू करतोय एक नवा कार्यक्रम न्यूजरूम गप्पा। आज आपल्या न्यूजरूम मध्ये आलेले आहेत आम आदमी पार्टीच्या मुंबईमधल्या उमेदवार आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर। याच न्यूजरूम गप्पांसाठी आपण आता न्यूजरूम मध्ये जाणार आहोत। आपले न्यूज एडिटर राजेंद्र हुंजे हे मेधाताईंची मुलाखत घेणार आहेत आणि त्याचबरोबर आम्ही सगळेजण त्यांना प्रश्न विचारणार आहोत। जाऊया न्यूजरूम गप्पांमध्ये। नमस्कार, मी राजेंद्र हुंजे। न्यूजरूम गप्पामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आता निवडणुका संपल्या पण उत्सुकता 2 दिवसावर आलेल्या निकालाची प्रत्येकाला आहे। महाराष्ट्रातले 48 असतील किंवा काल 9वा टप्पा शेवटचा टप्पा झाल्यानंतर जे एक्झिट पोल बाहेर पडले त्यानंतर सुरू झालेली चर्चा असेल कुणाला किती जागा मिळणार याचे अंदाज वर्तवले गेलेत। प्रत्यक्ष 16 तारखेला प्रगती पुस्तकावरती आकडे लिहिले जातील आणि कुणाच्या पदरात किती मार्क पडले अर्थात किती संख्या आमदारांची खासदारांची झालेली असेल याच्याबद्दलची चर्चा त्यानंतर खरी रंगताना दिसेल। पण या निवडणुकीमध्ये काय वेगळे अनुभव आले, निवडणूक कशी गेली, प्रत्येक पक्षाकडनं कशा पद्धतीचा प्रचार झाला, सनसनाटीपणा झाला, आरोप झाला, वेगवेगळे मुद्दे सोडून मुद्द्याच्या बाहेर प्रचार नेऊन वैयक्तिक आरोपही करण्यात आले। आपल्यासोबत मेधाताई आहेत। मेधाताईंनी ईशान्य मुंबईमधून निवडणूक लढवली आणि आम आदमी पक्षाकडून जोरदार आशा सगळ्यांना मेधाताईच्या सीटकडे आहेत की काय निकाल लागेल। मेधाताई, निवडणुकीतले प्रत्येक दिवस प्रचारापासून ते उमेदवारी जाहीर होईपर्यंत काय अनुभव होता? फार मोठाच अनुभव वाट्याला आला, कारण निवडणूक हे रसायनच तसं म्हटलं तर वेगळं आहे आणि याच्यामध्ये ज्या ज्या आधारांवरती निर्णय घेतले जातात त्यात वैचारिक आधार सर्वात कमी असतो, हे पहिलं तर जाणवं। आणि अगदी जाती पाती पंथ प्रांत धर्म या सगळ्या आधारांचा जास्तीत जास्त उपयोग याच्यामध्ये केला जातो। सर्वच पक्षांची गणितच तशी असतात। आम्ही अशी गणितं कधीच केली नव्हती, परंतु प्रचारात उतरल्यानंतर आपापले कार्यकर्ते सुद्धा तशी गणितं करायला लावतात आणि काही अंशी त्याची दखल घ्यावी लागते हे जाणवलं। पण भाषा हा मुद्दा आम्ही प्रचारामध्ये फार महत्त्वाचा मानला, कारण भाषा ही संवादावर आणि संस्कृतीशी जोडलेली सुद्धा असते। त्यामुळे वेगवेगळ्या भाषिक कार्यकर्ते देशभरातून जे माझ्या मदतीसाठी स्वतःहून आले त्यांना सर्वांना त्या भाषिक जनतेशी बोलण्यामध्ये फार सुंदर अनुभव आले। त्यांना सुद्धा त्यांच्या राज्यात चाललेल्या आमच्या आंदोलनांची माहिती वगैरे वगैरे या मुद्द्यांवरती त्यांना संवादात घेता आलं आणि त्यातून मला वाटतं की मतांचा जोगवाई आमच्याकडे आला। पण दारू पैसा ह्याचं वाटणं, नंतर आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाला आणि खास करून मला आम आदमी पार्टीला मतं देण्याचा एक आग्रह आमच्या पुढे मांडणं आणि त्याच्यातून काहीतरी अपेक्षा करणं, काही निस्वार्थीपणे सुद्धा आपली पार्टी ओलांडून येणं, हे सर्व झालं। आणि तरीसुद्धा एकूण सखोलता अशी या सगळ्या निवडणूक अभियानामध्ये कुठेही नसते। राजकारण ज्याला आपण म्हणतो त्या दृष्टीने राजकीय विचार आणि एक पुढचे विजन, आपली नजरिया, आपलं स्वप्न हे मांडण्याची संधी क्वचितच असते। दिखाव्याची संधी मात्र खूप असते, हे निश्चितपणे। दिखाव्याची संधी म्हणून तुम्ही उल्लेख केला त्या अनुषंगानेच विचारतो, कारण या निवडणुकीमध्ये लोकांचे मुद्दे कमी आणि दिखावा जास्त झाला, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी निश्चित, म्हणजे मोदींचं सत्तेवर येणं हे शेवटी त्याचाच परिपाक आहे। मोदींच्या विचारांचा आधार मोदींच्या सत्ता जिंकण्यामध्ये नाहीच आहे। तो काय आहे त्यांचा विचार, त्यांची प्रवृत्ती, त्यांचे देशाबद्दलची आणि आंतरराष्ट्रीय विजन काय आहे, हे सगळं आपल्याला नंतरच सत्तेवर आले तर भाजपाची सुद्धा आणि मोदींची सुद्धा वृत्ती कळून आल्याशिवाय राहणार नाही, हे आम्हाला माहिती आहे। पण सत्तेकडे जाणारे आकडे मेधाताई कालच्या एक्झिट पोलमध्ये सगळे आले, जवळपास बहुमत त्यांच्याकडे जाईल एनडीएकडे, अशा पद्धतीचे आकडे सगळ्याच एक्झिट पोलमधून बाहेर येताना दिसत आहेत। त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुमच्याही पक्षाला 3 ते 7 जागा दाखवलेल्या आहेत। होऊ शकेलही, एक्झिट पोल्स पूर्णतः खरी ठरत नाही पण पूर्णतः खोटी ठरत नाही असा आपला अनुभव। आणि CSDSच्या एकूण राजकीय विश्लेषणाचा पायाच आमच्या योगेंद्र यादव यांनी घातलेला आहे, त्यामुळे तो अधिक भक्कम असतो असं मला माहिती आहे आणि त्याचं श्रेय आम आदमी पार्टीलाच जातं। पण हे निश्चित की हजारो कोटी रुपयांचा उपयोग म्हणा किंवा चुराडा म्हणा हा झाला। देशाचीच तिजोरी शेवटी खाली होते, यांच्या खिशात पैसे कुठून येतात? देशातल्या श्रमिकांच्या घामातून रक्तातून निर्माण झालेलेच पैसे असतात
आणि ते सगळे याच्यावर वापरले जातात. निवडणूक आयोगाचा खर्च वेगळाच. त्यामुळे कुठेही लेव्हल प्लेईंग फील्ड ज्याला आपण म्हणतो तशी या निवडणुकीत नसते. आणि तशा दृष्टीने निवडणुका सुधारणा झाल्याशिवाय आजचा जो एक्झिट पोलचा रिझल्ट आहे तो बदलणं आणि खऱ्या अर्थी आम आदमी आम इन्सान यांच्या बाजूनी आणणं हे कठीणच आहे. आणि तरीसुद्धा मला वाटतं की आम आदमी पार्टी वोट्स नाही, नोट्सही नाहीत, सॉरी सीट्स नाहीत आणि नोट्स नाहीत, वोट्स काउंट करणार. मतं किती मिळाली, आमच्या बाजूने लोक किती आहेत, आणि एवढा कमी काळात निर्माण झालेला पक्ष आणि एक विकल्प आणि त्याची वैकल्पिक दिशा आणि त्याची एकूण पद्धती ही सगळी लोकांना किती पटलेली मानवलेली आहे हे आम्हाला पाहायचं आहे. आणि जर आमच्या बाजूने मतं जरी चांगली मिळाली तरी सुद्धा आम्ही त्याचा निश्चितपणे पुढच्या मार्गक्रमणेसाठी भरपूर उपयोग करून घेऊ आणि त्यातूनच एक खरं पर्यायी राजकारण येईल. मोदींनी स्वतःला भ्रष्टाचार विरोधी म्हटलं, सर्वधर्म समभाव म्हटलं. मोदींनी स्वतःची ओळख स्वतःच्याच प्रचारातून करून गेली. त्यांच्यासाठी दुसरे कोणी प्रचार करत होते का? आणि मोदी स्वतःलाच अगदी काय म्हणू साधेपणाने देशाच्या स्वावलंबनाकडे आणि खऱ्या विकासाकडे नेणारे, कंपन्यांचं वगैरे फक्त न बोलता सर्वसामान्य माणसाबद्दल बोलणारे अशा प्रकारे प्रेझेंट करत होते. ते हिरोचं वक्तव्य किती होतं आणि खऱ्या नेत्याचं किती होतं कळेलच येत्या काही पण मतांचा मगाशी तुम्ही मुद्दा उल्लेख केला तुमच्या पक्षाच्या संदर्भातला. कुठतरी मतं घसरली या निवडणुकीमध्ये. वेगवेगळ्या प्रचारात कार्यकर्ते प्रचंड दिसले प्रत्येक ठिकाणी. जसं भाषेचा मुद्दा तुम्ही म्हणालात की ठिकठिकाणी राज्यात कार्यकर्ते आले, पण मतांमध्ये परिवर्तित होताना दिसलं नाही. मताचा टक्का घसरला. जर दिल्लीची सत्ता सोडली नसती तर ही मतं तिथेच शाबूत राहिली असते असं वाटत नाही? तो एक मुद्दा झाला आहे नक्की. तो मुद्दा केला गेला. भगोडासारखे एकूण अर्वाच्य अशी भाषा वापरून विरोधी पक्षांनी, तेच मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन सत्ता सोडण्यास भाग पाडलं होतं. आणि ती स्वखुशीने निस्वार्थीपणे केजरीवाल मंत्रिमंडळाने सोडली. हे पुन्हा त्यांना उपयोगात आणायचं होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये थोडे दिवस घेऊन सत्ता सोडली असती तर कदाचित लोकांच्या मध्ये संवाद अधिक चांगला झाला असता. हे केजरीवाल म्हणतायत म्हणून नाही, पण त्याच वेळेला तो निर्णय येत होता तेव्हा मी ही विचार करून त्यांना कळवलं होतं. पण त्यांचा जो विचार होता तोही लोकांनी समजून घ्यायला हवा. घेतला की नाही ही गोष्ट वेगळी, मतांसाठी नाही पण पुढच्या राजकीय परिणामांसाठी. की त्यावेळेला जर ते लोकात उतरले नसते तर लोकसभेला एवढा कमी वेळ होता की तिथे कटपुतळी बनून राहिले असते आणि पुन्हा लोकांना आपल्याबरोबर घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना उतरता आलं नसतं. आणि केवळ केजरीवाल नाही तर एकूण आम आदमी पार्टीचं नेतृत्वच अजूनही सगळ्या स्तरांवरती उभारलं जाणं बाकी आहे. त्यामुळे अर्थात थोडे लोक हे नेतृत्व स्थानी आहेत, निर्णयकर्त्यांमध्ये काही कमी लोकांचा समावेश आहे, तेव्हा त्यांनाच हे सगळं मॅनेज करायचं होतं. हे स्वाभाविक होतं आणि त्यामुळे त्यात ते मग कमी पडले असते. तेव्हाही लोकांनी दोष दिला असता, तुम्ही तिथे कटपुतळी बनून का बसून राहिलात, नाहीतरी आचारसंहिता लागलेलीच होती वगैरे. लोकांनी जसं काँग्रेसचं समर्थन का घेतलं असं आत्ता विचारतात, त्यांनीच तुम्ही सत्तेवर का येत नाही, ते जर देतायत तर का घेत नाही असंही विचारलं होतं. तसं दोन्ही बाजूनी येणार आणि जिंकलो असतो तर असे प्रश्न आता आलेही नसते. बरं झालं सत्ता सोडली तर, असंही पुन्हा तुम्हीच विश्लेषण केलं असतं. शेवटी काय आहे की पैशाच्या आणि एकूण सत्ता दिमाखाच्या किंवा दिमाखी सत्तेच्या आणि त्यातही जाती धर्माच्या आधारावरच्या राजकारणामध्ये जर आम्ही कमी पडलो असू आणि त्यामुळे आमची मतं गेली असली तरी आम्हाला आमच्या पर्यायी राजकीय मार्गाचा आणि साधनांचा अभिमानच ठेवला पाहिजे आणि तोच शेवटी कामाला येईल. त्यातूनच खरं राजकीय परिवर्तन बदलून येईल. आता मोदींनी जी मोदी म्हणजे बदलाव, मोदी म्हणजे परिवर्तन, मोदी म्हणजे हे असं नामोसारखी भाषा वापरली, तसा जप करण्याचं आम्हाला तरी काही कारण वाटत नाही. जप करण्याचं कारण वाटत नाही. न्यूजरूम मधले काही सहकारी आमचे प्रश्न विचारणार आहेत. आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. मेधाताई, असं होऊ नये, पण जर का तुम्ही हरलात निवडणूक तर तुम्ही आम आदमी पार्टीत राहणार की तुमचं नर्मदेचं आंदोलन कंटिन्यू करणार? अर्थात राहणार. आम्ही काही असे पार्टी बदलू नाही, पक्ष बदलू नाही. आणि दुसरं म्हणजे की बस की एकूणच आम्ही आम आदमी आम औरत पार्टीतच असल्यासारखे होतो. आमचं आंदोलन हे एक प्रकारे पार्टी ज्याला आपण पक्ष म्हणतो आणि राजकीय
काय राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून पक्ष या शब्दाची जी व्याख्या केली जाते त्यानुसार सुद्धा आम्ही अतिशय स्ट्रॉंग आयडिओलॉजी, अतिशय स्ट्रॉंग कॅडर आणि कार्यक्रम असे आधार घेऊनच पुढे मार्गक्रमण करत होतो. त्यामुळे ते आमचं जनआंदोलनाचंही राजकारण होतं. आम्ही पक्षासारखेच होतो, फक्त रजिस्टर्ड पार्टी नव्हतो आणि निवडणुकीच्या राजकारणात उतरत नव्हतो. ते आता आम्ही केलंय, तेव्हा आम्ही आम आदमी पार्टीचं वाहन त्याच्यासाठी स्वीकारलंय. मार्ग मात्र तोच आहे, मंजिलही तीच आहे आणि त्यामुळे आम्हाला अधिक वाहन मिळालेली आहेत. ती आता सर्व वाहनांच्या मार्फत आम्ही प्रचार करणारच. आणि असं काहीच झालेलं नाही आम आदमी पार्टीतर्फे की ज्यामुळे आम्ही पार्टी सोडावी. आणि इतर कुठल्याही पक्षांनी आम आदमी पार्टीसारखी एक विचारधारा किंवा मार्गक्रमणाची एक प्रणाली अशी दाखवून दिलेली नाही. उलट आता आम आदमी पक्षाची अधिकच गरज या देशाला आहे, या महाराष्ट्रालाही आहे, अगदी येत्या निवडणुकीतही आहे. हे ठामपणे म्हणून रणनीती नव्याने आखावी एवढंच आम्हाला करायचं आहे. आणि आंदोलनही चालूच आहेत. त्यामुळे जर नियतीची अशीच इच्छा असेल आणि लोकांचीही अशी इच्छा असेल की आम्ही त्या आंदोलनांमध्ये जराही कमी पडू नये, नरेंद्र मोदींसारखे सत्तेवर आल्यावर दलितांचं काय होईल ते आठवलेही पाहतील, श्रमिकांचं काय होईल हे सर्वच जण पाहतील आणि विकासाच्या नावाने काय होईल तेही पाहतील. अंबानी अडाणी कुठे असतील, त्यांच्या 2 काखेमध्ये असतील का आणखी कुठे तेही पाहतील. ओबामा आत्ताच देत आहेत त्यांना साथ, तेव्हा ती साथ कशी मिळेल विदेशी पुंजीची आणि बाजाराची तेही लोक पाहतील. शेअर बाजार आत्ताच वर गेलेले आहेत. तेव्हा सगळ्या लोकांना पाऊस द्या असंही आम्ही म्हणून आमचा मार्ग चालू ठेवला. पुढचा प्रश्न आपण घेऊ. मेधाताई, तुमच्या विरोधात उभे असलेले दोन्ही उमेदवार हे मनी आणि मसल पॉवरने खूप जोरदार होते, पण त्यांनी त्यामुळे मोठे मोठे रोड शोज ठेवले, मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा ठेवल्या तुमच्या मतदारसंघामध्ये. मात्र तुम्ही डोर टू डोर कॅम्पेन केल्यात, छोट्या छोट्या चौक सभा केल्यात. हे तुम्ही प्रचार सुरू केल्यापासूनच तुमचं असं जाणीवपूर्वक ठरवलेलं होतं का की हेच केल्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि मला यश मिळू शकतं? डोर टू डोर कॅम्पेन ही खरं म्हणजे दिल्लीतल्या आम आदमी पार्टीनेच बनवलेली एक प्रचार प्रणाली होती आणि ती मला आवडली, भावली सुद्धा. कुठेतरी ते आमच्या सगळ्या आंदोलनकारी पद्धतींशी जुळणारं असं होतं. पण आम्ही अजिबातच म्हणजे रोड शो हा शब्दच मला पसंत नव्हता. खरं तर तो आम आदमी पार्टीने वापरो की आणखी कोणी, परंतु एकूण यात्रा, पदयात्रेप्रमाणेच वाहन यात्रा आणि संपर्क यात्रा, संचार यात्रा, या नर्मदेतही आम्ही जनविकास यात्रा, संघर्ष यात्रा, न्याय यात्रा खूपच केलेल्या आहेत. त्यामुळे तशा प्रकारे एक मोठ्या प्रमाणावर जसे आपले मोर्चे असतात तशा प्रकारे करणं अगदीच अशक्य नव्हतं. मला आत्ता मागे पाहताना म्हणजे अगदी आत्ता 16 तारीख दरवाजात आहे म्हणून नाही, पण 24 तारखेच्या रात्रीपासून आणि मी 5 राज्यात फिरून आले तरी सुद्धा प्रत्येक रात्री मला स्वप्नहीच पडतात की हे असं केलं असतं कसं झालं, ते तसं केलं असतं. शेवटी प्रत्येक आंदोलनातही आपण अनुभवातून पुढे जात असतो. हा आमचा पहिलाच वेगळ्या आंदोलनाचा अनुभव होता. त्यामुळे मला हे नक्कीच वाटतं की आम्ही थोडा तो तोल सांभाळायला हवा होता. एक जोशपूर्ण मशाल जुलूस वगैरे वगैरे हे करणं अतिशय आवश्यक होतं. ते थोडं आम्ही केलं नाही. अगदी आंदोलनांना भावणारं असं सुद्धा एक जोशपूर्ण वातावरण निर्माण करणं सुद्धा आम्ही जरा केलं नाही. त्याचं एक कारण पैसा, एक कारण वेळ, ह्या दोन्हीची अत्यंत कमतरता होती. पैसा तरी नंतर भरून काढली गेली माझ्या बाबतीत तरी, परंतु लोकांनीच ती भरली म्हणजे. परंतु वेळेची तर अतिशय कमतरता होती. म्हणजे सर्वांच्यापर्यंत पोचणं, तर ते पोचणं अशा मार्गाने करता आलं असतं हे नंतर थोडं जास्त जाणवलं. पण तिसरं एक कारण असं होतं की निदान माझ्या अनुभवावरून सांगते, पण इतरही बिहार वगैरे जे लोक आम आदमी पार्टीत आलेले आहेत तेही बरेचसे अननुभवी आहेत या बाबतीत. त्यामुळे तेही एक ट्रायल अँड एरर करतात. तर दिल्लीतला अनुभव घेतलेले काही लोक आहेत, काही इतर पक्षातून आलेले लोक आहेत, परंतु शेवटी कुठेतरी अशा प्रकारचं कॅपिटलाइज करणं, उदाहरणार्थ नम्रतेने सांगते, पण आमचं जे गेल्या अनेक वर्षातलं काम होतं त्याबद्दल कोण बोलणार आणि ते कसं मांडणार हा एक प्रश्नच असायचा. कारण अनेक नव्या लोकांना ते माहितीच नाही. म्हणजे आम्ही कुठले कुठले कायदे आणण्यामध्ये मदत केली असो किंवा आमची ताकद कुठे होती, कमजोरी असेल पण ती कुठे, ते मांडण्याचं धारिष्ट्य आणि तशा प्रकारचं एक माहिती ही सुद्धा नव्हती. गुजरातची पोलखोल सुद्धा आम्हीच करू शकतो. त्यामुळे मीच बोलायचं प्रत्येक ठिकाणी हे तर होऊ शकत नव्हतं.
कमीच वेळ होता म्हणून. तेव्हा अशा प्रकारे थोडं आम्ही इतर वक्ते जर आयोजित करू शकलो असतो आणि त्या दृष्टीने एक तयारी करू शकलो असतो तरी सुद्धा फरक पडला असता असं मला वाटतं. ते थोडं कमीच पडलं. म्हणजे अगदी एकपात्री प्रयोग काही झाला नाही, अनेक पात्र होती. आमचं अगदी सामूहिक राहिलं नेतृत्व, हे चांगलं होतं. नव्या दमाची मध्यमवर्गीय मुलं, प्रोफेशनल्स, व्यावसायिक हे सगळे होते. पण आता डॉक्टर्स वकील बरोबर चालतायत हे प्रत्येक ठिकाणी 3च मिनिटं तुम्हाला आहेत ताई असं म्हटल्यावरती मलाच त्यांची ओळख करून द्यावी लागते. त्याच्यात माझा अर्धा वेळ जातो. हे सगळं जे काही रसायन आहे त्यातून आम्ही जे कमवायचे ते कमवलंय आणि जे गमवायचे ते गमवलंय. आणि अशा प्रकारे ऑर्गनाईज करणारी आहे अमित शहा आमच्याकडे नाही आहेत. जे कोट्यावधी रुपयेच नसतात ना, ती एक स्टाईल असते. म्हणजे तुम्ही असे असे दोन्ही बाजूनी हात धरून चाललात नेत्यांच्या की तो नेता बनतो, तो नेता म्हणून दिसायला लागतो, मग लोक अगदी वर करून पाहतात. असं आमच्याकडे नव्हतं. मला उलट जीप चढायलाही लाज वाटत होती, अशा टाईपचं वातावरण. हे सगळंच आम्ही सर्वच त्याला कारणीभूत असू. पण मला वाटतं की जी मतं आम्हाला पडलेत ती मतं आणि ते मतदार हे आमच्याबरोबर शेवटपर्यंत, म्हणजे खरं राजकीय परिवर्तन येईपर्यंत आणि खरा विकास येईपर्यंत राहतील अशी आम्हाला खात्री. आणि तेच आमचं बळ. आंदोलन तसंच असतं. सुरुवातीला 5 माणसं माझ्याबरोबर राजघाटमध्ये बसत होती, त्यातली 3 तर 70च्या वरती होती. ती 5 मिनिटात झोपून जायची, अशी सगळी स्थिती असायची. तरी आम्ही गेलोच पुढे. तेव्हा एक नवीन आंदोलनाची छान सुरुवात झालेली आहे असं म्हणा. नव्या आंदोलनाची छान सुरुवात निवडणुकीच्या काळात मेधाताईंनी केलेली आहे. ही चर्चा आणि याच्या प्रश्नोत्तरांची या आपली गप्पा न्यूजरूम मधल्या अशा सुरू राहणार आहेत. छोटासा ब्रेक घेऊन परत येऊ. पहा फक्त IBN लोक. ब्रेक नंतर परत तुमचं सगळ्यांचं स्वागत. मेधाताई, बघातपासून आपण वेगवेगळ्या अनुभवांविषयी बोलतोय. मात्र या निवडणुकीत तुमच्या मतदारसंघात खास करून पैसे प्रचंड वाटले गेले असंही ऐकायला मिळालं. वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले गेले. असे जे आरोप कधीही आपण आपल्या आंदोलनात ऐकले नसतील, एरवीच्या जगण्याच्या आयुष्यामध्ये कधी आपण ते ऐकले नसतील, इतक्या हीन पातळीपर्यंतचे आरोप गेले. याला काय म्हणाल तुम्ही? हे राजकारण आहे की हे राजकारणाच्या पलीकडचं काहीतरी राजकारणात घुसू पाहत आहे? हे खरं राजकारण नाही, पण आज जे चाललंय ते हेच चाललेलं आहे. त्याला राजकारण म्हणा की कुठलंही कारण म्हणा, पण हे अर्थकारण मात्र याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती प्रभावित करणार आहे. आम्ही अनुभवलं की अनेक दिवस प्रचार सुरू झाल्यापासून नॉमिनेशन झाली, नावं जाहीर झाली, तरी सुद्धा कुठेही आमचे विरोधक दिसतच नव्हते. ते करतात काय असं ते विचारत होते की ते मागे घेणार आहेत नावं. पण शेवटी जो काही प्रताप आम्ही पाहिला खास करून राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून, तो अगदी भयंकर होता. आणि त्यांनी शेवटच्या 2 रात्री म्हणजे प्रचार संपल्यानंतर त्यांची खरी सुरुवात झाली हे आम्ही लक्षात आलं. 5-6 वाजता आमची रॅली संपली शिवाजीनगर मानखुर्दमधली, आणि ती रात्र आम्हाला जागूनच काढावी लागली. कारण इथे ही गाडी फिरते, मग त्याचा हा नंबर आहे आणि तो नंबर आहे, आणि या गाड्यांना कोणी पकडणारं अस्तित्वात नसतं. इलेक्शन कमिशन हे 10 वाजल्यानंतर 5 मिनिटं जास्त झाले का हे बघण्यासाठी अगदी कॅमेरे बंदुकांसारखे घेऊन उभे असतात. परंतु तिथे मात्र त्यावेळेला कोणी नव्हतं असं आम्हाला स्पष्ट अनुभव आला. फ्लाइंग स्क्वॅडवाले काय म्हणाले ते रेकॉर्डही झालेलं आहे. ते म्हणाले आम्ही काही करू शकत नाही, दिवे जात आहेत, पैसे वाटले जात आहेत, तुम्हीच MSCBला फोन करा, तुम्हीच ROला फोन करा. कोणी फोन उचलत नव्हतं. अशी स्थिती 3 वाजता रात्री असताना म्हणजे हे सगळं सारलोट होतं इथून मी निघत होते, पण मग आंदोलनकारी पद्धतीने मी अडवायला गेले तर आमचेच कार्यकर्ते मला अडवायचे, नाही उमेदवारांनी असं जायचं नाही. जणू काय आम्ही लग्नाची बाशिंग बांधलीच होतो. त्यामुळे हे सगळं काहीच करता आलं नाही. फ्लाइंग स्क्वॅड्स वगैरे हे आत्ता वाराणसीमध्ये स्पाय स्कॅम्स वगैरे त्यांनी घोषित केलं, तशा स्टाईलचं आम्ही करू शकलो नाही. पण आता म्हणजे आपल्यालाच स्वतंत्र फोर्स उभा करावा लागेल प्रत्येक उमेदवाराला आम आदमी पार्टीच्या, असं चित्र दिसतंय. कारण प्रत्येक पार्टींनी आपापले फोर्स वेगळ्या उद्देशांसाठी, त्यांनी भरपूर पैसे वाटले. वर्तमानपत्रातून पैसे गेले, कुठे साखरेबरोबर पैसे गेले, कुठे कडवट थ्रेट धमक्या देऊन पैसे गेले, अजूनही चाललेले आहेत. माझ्या नावांसकट मी आता कमिशनरना पत्र पाठवणार आहे, कुठल्या फोन्सवरून कुणाला धमक्या आल्या, आणि त्या सगळ्या धमक्यांचा अंमल हा 16 तारखेनंतर करणार. आम्ही हरलो तर तुम्हाला बघू, आम्ही जिंकलो तर तुम्हाला बघू, अशा दोन्ही प्रकारची भाषा वापरली जाते. कारण खास करून आम आदमी पार्टीला आणि मला मतं ही वेगवेगळ्या पक्षातून निघून आलेल्या लोकांची कळले. त्यातलेही काही विकले गेले, काही बाटले गेले, पण तरी सुद्धा, आणि अफवांचं सुद्धा जाळं सगळं शेवटच्या दिवसांत, म्हणून ते सगळे ॲक्टिव्हच
उशिरात त्यांना कमी वेळ मिळाला असं वाटत नाही. त्यांना कमीत कमी शेवटचा वेळ हवा असतो. अफवा पसरवणं, उर्दूमधून खोटी पत्रकं काढणं, मला कोणीतरी उभं केलंय दुसऱ्यांच्या तर्फे, अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण करणं, काँग्रेसच शेवटी निवडून येणार आणि तुम्हाला काँग्रेस नसेल तर असुरक्षित ठेवणार असं मुस्लिम समाजांना धमकावणं, हे सगळं खूप काही पाहिलं. त्यांच्याकडे विचाराचं काही नसतंच देणं घेणं, म्हणून असं असणार. पण याला आळा घालणाऱ्या निवडणूक सुधारणा हा आम आदमी पार्टीचा पहिला मुद्दा असला पाहिजे. मला आधी वाटलं होतं आणि आताही अधिकच ठामपणे वाटतं. अधिकच ठामपणे वाटते. आणखी काही प्रश्न आपण घेणार आहोत. मेधाताई, तुम्ही आता खूप गंभीर आरोप केलेत. तुम्ही असं सांगितलं की पैसे वाटण्यात आले, धमक्या देण्यात आल्या आणि याहूनही जास्त तुम्ही गंभीर आरोप आत्ता केले आहेत. तर या सगळ्या गोष्टींची तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली का? त्या वेळेला त्या अधिकाऱ्यांना याची माहिती पुरवली का? आम्ही फोन्सवरून वगैरे पुरवली, परंतु तक्रार केली का त्याची कुठे लेखी तक्रार याच्याबद्दल नाही केलेली, पण इतर अनेक केले, काही लोकांनी केलेत आमच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधल्या काही कार्यकर्त्यांनी, पण मी आता त्या सविस्तर पाहिलेल्या नाही आहेत. पण माझा जो अनुभव आला शेवटच्या 2 रात्र्यातला, त्याच्या वेळेला फोन्सवरती बोलणी झाली, त्यातलं एक रेकॉर्डेड आहे. परंतु त्याच्यामध्ये आम्ही काही फार खोलात जाऊ शकलो नाही, आम्हाला वेळही नव्हता आणि इतर यंत्रणा तयार नव्हत्या. त्यामुळे त्याच्या मागे किती लागावं असा विचार करून आम्ही काही तक्रारी केलेल्या. एवढ्यासाठी मी हा प्रश्न विचारतो कारण की आम आदमी पार्टीवर असा आरोप होतो की आम आदमी पार्टी अनेक बिनबुडाचे आरोप करते आणि त्याचे पुरावे देऊ शकत नाही नंतर. म्हणून मी एवढ्यासाठीच विचारतो की तुम्ही त्याच्या तक्रारी केल्या होत्या का? बिनबुडाचे नाही आहेत हे मी तर सांगणारच सांगेन, पण ते बिन छताचे असू शकते का नाही, कारण आम्ही ते ह्या 1-2 बाबतीमध्ये. पण बाकी यांनी पैसा जास्त खर्च केलेला आहे ते तर गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या पक्षामार्फत आधीच सांगितलेलं आहे. तसंच किरीट सोमय्यांनी केलेलं आहे, याच्याबद्दलची आमची कंप्लेंट दाखल आहे. राष्ट्रवादींनी केलेलं आहे, ती कार्ड वाटली त्याच्यातच त्यांनी आमच्या हिशोबाप्रमाणे कोट्यावधी रुपये खर्च केले. इलेक्शन कमिशननी आता काहीतरी 20 लाख रुपये मग 20 लाख रुपये जर त्याच्यावरतीच खर्च केला असेल तर एकूण खर्च किती असेल तोही आम्ही आता दाखवून देणार आहोत. पण ते आता व्हायचं आहे म्हणून आज उद्याकडे आम्ही तुम्हाला सांगू. पण हे निश्चित की त्यांनी पैसाच जास्त खर्च केला आहे निवडणुकीवर, एवढंच नाही तर इतर अनेक बाबतीत, उदाहरणार्थ निवडणूक आयोग कमी पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता कोण जबाबदार हे कसं काढणार हा प्रश्नच आहे. कारण 17C फॉर्म्सवरती नंबर्सच लिहिलेले नाही आहेत. पोलिंग एजंट्सनी मात्र आमच्या सकट, आमच्या काही पोलिंग एजंट्सनी सुद्धा सह्या केलेल्या आहेत. हे निवडणूक आयोगाचे झोनल ऑफिसर्स सुद्धा तिथे होते, आता प्रिसाइडिंग ऑफिसर, त्यांचं काय म्हणणं याच्याबद्दल आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. आम्हाला दिलेल्या यादीमध्ये 2 नंबर्स मशीनचे त्यांनी नंतर बदलले, वेगवेगळी कारणं दिली आहेत. आरोनी मला फोनवर वेगळं कारण दिलं, दुसऱ्यांनी, ह्या सगळ्या सकट आम्ही कंप्लेंट 2 दिवसापूर्वी दाखल केली. तर पण या सगळ्याचंच ते जे शहानिशा करतात ते पोस्ट फॅक्टो असतं, नंतर असतं. त्यामुळे आता त्याच्याबद्दल बोलणं आणि त्याचा खास पाठपुरावा करणं अर्थ राहत नाही असं म्हणून सर्व गप्प बसतं. परंतु आम्ही या तक्रारी ज्या केल्यात त्या दसाला लावणार आणि सर्वजण लावणार. मला वाटतं त्यांनी आमच्याबद्दल काही छोट्या मोठ्या केलेल्या आहेत, कधी हा भंग केला, इथे सभा घेतली वगैरे, त्यांनी काय काय केलं ते आम्ही सगळंच जर मागे लागलो असतो तर आम्हाला प्रचार सोडूनच द्यावा लागला असता. ते आम्ही मात्र केलं. आणखी एक प्रश्न आहे. मेधाताई सक्रिय राजकारणात आलात त्याबद्दल पहिल्यांदा अभिनंदन. आम्हाला सगळ्यांना तो निर्णय खूप आवडला. सगळ्यांना प्रश्न माझा असा आहे की जर तुम्ही निवडून आलात तर तुमच्या आंदोलनांचं काय? तुम्ही काही वारसदार निवडलाय का? तुमचा काय बी प्लान आहे की आंदोलनांकडे कोण बघणार? सक्रिय आणि राजकारण हे दोन्ही शब्द कालही मला लागू होते आणि आजही लागू आहेत आणि उद्याही लागू असणार. आंदोलनांचं राजकारण आहे ते चालूच राहणार. सक्रिय मी राहणारच, निष्क्रिय कधी जमणारच नाही मला. आणि आंदोलनांचेच मुद्दे दसाला लावण्यासाठी निवडणुकांचं राजकारणही स्वीकारलंय. त्यामुळे आंदोलनात जसे आम्ही वेगवेगळे मार्ग आणि वेगवेगळ्या आघाड्या स्वीकारतो, आम्ही आमचं निर्माणाचं कार्यही करतो, आम्ही आमचं युवक दलही बनवतो, आम्ही संघर्षही करतो, आम्ही संघर्षही वेगवेगळ्या पातळींवर करतो, वेगवेगळे मुद्दे घेतो, श्रमिकांचे, मध्यमवर्गीयांचे, भ्रष्टाचाराचे, अन्यायाचे, महिला सुरक्षेचे. तसंच इथेही घेणार, शेतीचे, शेतकऱ्या तसेच इथेही घेतोय. त्यामुळे मला वाटतं की मुद्दे घेऊनच आम्ही हेही राजकारण करतोय आणि तेच मुद्दे आणि तीच मंजिल घेऊन, तीच उद्दिष्ट घेऊन आम्ही तेही राजकारण करतोय. दोन्ही राजकारण पुढे नेणार. थोडी यातली सक्रियता कधी प्रभावित होईल जेव्हा निवडणुकांचं कार्य असेल तेव्हा,
पण पार्टीही आम्हाला महान मिळालं आहे, आम्हाला नवं कॅडर मिळालं आहे. आमच्यामध्ये आज आलेली जी तरुण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय सुद्धा माणसं आहेत, ती आमचा बॅलन्स कधी फारच शोषित पीडितांच्या बाजूने जातोय असं कोणाला दुर्दैवाने वाटलंच तर तो थोडासा बदलायलाही आम्हाला मदत करतील. आम्हालाही समाजाला नाहीतरी एकत्र घेऊनच देश बदलायचं बोलू शकतो हे माहिती आहे. आणि त्या दृष्टीने जर आमचा एक पाय लंगडा असेल तर तो नीट व्हायला आम्हाला मदत होईल. आणि पार्टी ही काही अशा वेगळ्या प्रकारे पुढे जाते असं दिसत नाही आहे आत्तापर्यंत तरी. त्यामुळे आम्हाला ते वाहन स्वीकारायला मनात जराही हिचकिचाट नाही. आणि आंदोलनं अधिक बळ घेतील, अधिक सक्रिय होतील, अधिक व्यापक होतील आणि अधिक सभान होतील. रणनीती अधिक आमची सुधारेल असंच मला तरी वाटतंय. आणि हरणार नाही असंही अजून वाटत नाहीये. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. याच मुद्द्याविषयी आपण परत चर्चा करणार आहोत. ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेक नंतर परत भेटू. मेधाताईंशी गप्पा आपण सुरू ठेवणार आहोत. सुरुवात काही प्रश्नांपासून करूया. मेधाताई, मगाशी तुम्ही म्हणालात थोडं टेन्शन आलंय, तर पहिला अगदी छोटासा प्रश्न, टेन्शन आलंय का निकालांचं? तुम्ही इन्फॉर्मल बोललेलं फॉर्मली घेऊ नका. बरं, पण आलंय का टेन्शन? म्हणजे आम्ही मेधाताईंचा झंझावात बघतो तर टेन्शन आलेल्या ताई आहेत का? टेन्शन तुम्हाला आलं नाही असं मला काही टेन्शन बिन्शन आलेलं आलेलं नाही. नाहीये. पण प्रत्येकच कार्य हातात घेतल्यानंतर शेवटी आपल्याला जिंकायचंच असतं. ठीक आहे. आज नाही तर उद्या. तसं माझ्या बाबतीत नाही आहे, कारण आता खूप उशिरा हे पाऊल उचललेलं आहे आणि त्यामुळे या वेळेला काहीतरी साधणं आवश्यक आहे. आता ती मग मॉरल विक्ट्री जरी असेल, नैतिक विजय जो मला वाटतं आम आदमी पार्टीलाच मिळणार आहे, त्याच्यावरती कोणी दावेदारच नाही आहेत दावेदार नैतिक नाही म्हणते, विजयावर. पण म्हणजे एक्झिट पोलकडे येऊया आपण. आत्ताच एक्झिट पोलचे अंदाज काल जाहीर झालेले आहेत, जे तुम्ही पण बघितले असाल. तुम्ही सहमत आहात का या एक्झिट पोलच्या अंदाजांसोबत? मोदी पंतप्रधान बनणार ही शक्यता तुम्हालाही वाटतेय का? शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे भाजपाला आणि भाजपाबरोबर काही जे काही पासवान, चंद्राबाबू नायडू, पटनाईक कदाचित असे जे काही थोडेसेच आता एनडीएचे पार्टनर्स राहिलेले आहेत. त्यावेळेला ममता बॅनर्जी होत्या, जयललिता होत्या, त्यांनी आता ऑलरेडी मोदींविरुद्ध भूमिका घेतलेली दिसते. आणि लालू प्रसाद, समाजवादी, बसपा ह्या सगळ्यांनी घेतलेली आहेच. त्यामुळे तेही काँग्रेसबरोबर जातील. त्यामुळे एक लेफ्ट फ्रंटही मोदींबरोबर जाऊ शकत नाही. त्यामुळे या इतर पक्षांचं काय होणार हा आता एक कळीचा प्रश्न आहे. आम आदमी पार्टी तर या समझोत्यांच्या राजकारणात नाही पडायचं असं ठरवून चुकलेली आहे बऱ्यापैकी. तरी सुद्धा शेवटचे निर्णय काय असतील. पण मला वाटतं की म्हणून हे दोन पोलराइज्ड फॅक्शन्स जे देशात उभे राहतील, एकीकडे धर्म मूलतत्ववादी आणि अर्थ मूलतत्ववादी सुद्धा त्यांना मी म्हणेन, आणि दुसरीकडे काँग्रेस आणि बरोबर. पण या दोघांचा आर्थिक धोरणांमध्ये काही फार फरक नसणार. परंतु निदान हे दोन असे फॅक्शन्स जे उभे राहतील, त्या दोन्हींच्या बाबत परखड बोलणारे, त्यांना आव्हान देणारे असे जे काही थोडे लोक बाहेर राहतील, त्यांचं सगळ्यात महत्त्व असेल लोकशाही टिकवण्यामध्ये. आणि एवढा हा नैतिक विजय मी म्हणते. याच्यावरती कोणीच दुसरे दावेदार नाहीत. म्हणून आम्ही हा नैतिक विजय तुम्ही म्हणता. आणखी काही प्रश्न आपण ताई घेऊया. म्हणजे हे निवडणूक म्हटली की एक फिनान्शियली लोअर क्लास येतो, मिडल क्लास येतो, अपर मिडल क्लास आणि हायर क्लास. आणि मेधा पाटकरांचं जे कार्य आहे ते असं कधी कधी म्हणतात की हायर मिडल क्लास आणि जो हायर क्लास आहे त्यांच्यामध्ये इतकं अपील होत नाही किंवा थोडंसं पॉझिटिव्हली घेतलं जात नाही. तर तुम्ही प्रचाराच्या वेळा जेव्हा अशा एरियांमध्ये गेलात, अपर मिडल क्लास, हायर क्लास, तेव्हा मग त्यांची मतं मागायचा अनुभव हा कसा होता? मला फार सुखद अनुभव आले. थोडेसे अपवाद सोडले तर त्या जॉगिंग पार्क मध्ये मी कधी गेलेच नव्हते, पहिल्यांदाच गेले. योगा वगैरे किरीट सोबयानंतर तुम्ही जॉगिंग पार्कला करतो, जॉगिंग नाही करत. किरीट सोबयानंतर तुम्ही जॉगिंग पार्कला जाऊन भेट दिली आणि सगळं. किरीट सोमय्यांमुळे नाही, आमच्या गुजराती समर्थकांमुळे मी गेले. पण मला फार सुखद अनुभव आला. म्हणजे 2 जॉगिंग पार्क्स मध्ये तर आम्हाला सगळेच समर्थकच भेटले, मुद्दाम पुढे आले, घेतले. त्याच्यात मराठी गुजराती हा भेद आम्ही कधीच केला नाही आणि मी कधीच करत नाही. नाहीतर मी ईशान्य मुंबईची निवडणूक क्षेत्रच निवडलं नसतं. परंतु तिसऱ्या ह्याच्यामध्ये 4-5 मोदी समर्थक
सोमय्या समर्थक ते मला तेव्हाही वाटले नाहीत, पण मोदी समर्थक ते पुढे आले आणि त्यांनी एकदम आरडाओरडा करायला सुरुवात केली. आणि मग राजकीय नाट्य कशी असतात तशी मला त्याचा अनुभव गुजरातमध्ये आधीच आलेला आहे, त्यामुळे मी तर शांतच बसले आणि मी म्हटलं काही न बोललेलं बरं, आपण आधी यांचं ऐकू. मुख्य म्हणजे सगळ्या स्त्रिया बसलेल्या या माझ्या बाजूने दिसत होत्या, अगदी त्यांच्या पत्नी सुद्धा त्याच्यात असतील कदाचित, पण आमच्याबरोबर ते गुजराती विरुद्ध ते गुजराती असं वातावरण निर्माण झाल्यामुळे त्याचं रिपोर्टिंग मुंबई मिररमध्ये आलं. त्यातला दुसरा भाग आला नाही की इतर सगळे आमचे समर्थक होते. एकीकडे असाही अनुभव आला, अगदी महिंद्रा अँड महिंद्रा सारखी एक हाय राईज बिल्डिंग आणि कॉम्प्लेक्सेस, अशा अनेक कॉम्प्लेक्सेसमध्ये लोक भराभरा उतरून खाली आले आणि आमच्या केरळचा समूह गाणारा वगैरे याला सगळ्यांना साथ देऊ लागले. आणि काही सोसायट्यांनी बंदी केलेली पण दिसली, त्यांच्या बाहेर भाजपाचा पर्ची किंवा तक्ती लावलेली असली की समजून चालत होते आमचे लोक, त्यामुळे आग्रही करत नव्हते. पण मग त्यांचे वॉचमन मात्र आमच्या बाजूचे असायचे, ते म्हणायचे ठेवून जा ताई, ठेवून जा, आम्ही मात्र सगळ्यांच्याकडे पोहोचू. पण त्यांना पोहोचू दिलं की नाही हे शेवटी माहिती नसायचं. अगदी खरं. आणखी काही प्रश्न ताई आपण घेऊ. ताई, माझा प्रश्न असा आहे आपल्याला की राजकारणातून म्हणजे आतापर्यंत आपण आंदोलनातून प्रश्न सोडवलेत लोकांचे, राजकारणातून तुम्हाला असं वाटतं की हे तुम्ही जास्त प्रभावीपणे सोडवू शकाल? कारण अण्णा हजारे असं म्हणतात की आंदोलनातून जास्त प्रश्न सुटू शकतात लवकर, राजकारणातून नाही. आपलं काय मत? मीही तेच म्हणत होते 40 वर्ष, आणि आजही काही प्रश्नांना केवळ लोकसभा आणि विधानसभेच्या आतलं कारण हे पुरणारं नाही आहे. संसद बाह्य एकूण संघर्ष हा आवश्यकच होणार आहे. आणि काँग्रेसही आता उतरेल आमच्या संघर्षांमध्ये, एक सुखद चित्र बघायला मिळेलच. त्यामुळे काही कमी पडणार नाही. विरोधी पक्ष ही जी भूमिका आहे ती आमची राहीलच. मात्र मोदींसारखे आत्तापर्यंत आम्हाला विरोधक मानत असतील, आता स्पर्धकही मानतील, हा एक फरक नक्की पडणार आहे. परंतु आंदोलनं आणि निवडणुकांचं राजकारण या दोन्हींमधला समतोल जर आम्ही साधू शकलो आणि या दोन्हींमध्ये आम्ही जर समन्वय साधू शकलो, जसा पूर्वी होता, पूर्वी समाजवादी पक्ष जो खरा समाजवादी पक्ष, त्यावेळच्या आमच्या वाडवडिलांच्या बॅरिस्टर नाथ पै, एस.एम. जोशी या सगळ्यांचं जर कारण काय होतं ते पाहिलं तर तुम्ही ते एक समाजकारणच होतं. त्यातला एक हिस्सा राजकारण, म्हणजे इंग्रजीमध्ये सोशल, याच्यामध्ये पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक तिन्ही येतं, तशा प्रकारचं ते होतं. तसं आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. पण मी म्हटलं की मगाशी की मध्यमवर्गीयांचे प्रश्न जे सुद्धा कोणीच घेत नाही, आणि स्वतः मध्यमवर्गीय अगदी इंटेलेक्च्युअल्स असूनही आपलं इंटेलेक्ट लावत नाहीत, विकास नियोजनामध्ये त्यांचा सहभाग कोणी घेत नाहीत. गरीब तरी लढून लढून आरडून ओरडून आपला सहभाग करावून घेतात, आपले स्पेस, आपला अवकाश शोधतात. तेव्हा उलट अनेक मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय म्हणून मला असाही प्रतिसाद देताना भेटले की तुम्ही आलात तर तुम्ही आमचा आवाज उठवाल, नाहीतर आम्ही तर सक्रिय होतच नाही, आम्हाला तुम्ही सक्रिय कराल. हाच मला वाटतं त्यांच्या दृष्टीने एक मोठा लाभ असेल. आणि तो ही सुद्धा जर आम्ही मिळवून दिला तर ते सुद्धा स्वतः कार्यकर्ते बनतील. मध्यमवर्गीय सुस्थितीतल्या लोकांनी दुस्थितीतल्या लोकांसाठी कार्यकर्ते बनणं, चेंज एजंट्स बनणं हे काही देशाच्या हिताचं नाही आहे का? आणि त्यांनाही ते आवडणार नाही का? हा प्रश्न अशा परिवर्तनाची सुरुवात खरी इथूनच होऊ शकते, जसं तुम्ही म्हणालात की तो वर्ग इथे उतरला तर. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार. ब्रेक नंतर स्वागत तुमचं. मीराताई, आणखी काही प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत, पण त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न विचारतो. मोदी सरकार जर समजा आत्ता या 16 तारखेनंतर आलं तर काँग्रेस सरकार आणि मोदी सरकार यात तुम्ही फरक कसा बघता? कारण नर्मदेचं आंदोलन जोरदार मोदी मुख्यमंत्री असताना तुम्ही केलेलं आहे, आजही तुम्ही लढा देताय, याचा किती परिणाम तुम्हाला भविष्यात सोसावा लागेल असं वाटतं? फरक येणारच. राजकारणामध्ये आणि एकूण त्यांच्या समाजाशी असलेल्या नात्यामध्ये फरक आहे. नाही म्हटलं तरी काँग्रेसचं सरकार असताना काहीतरी जागा होती संघटनांना, आंदोलनांना. आज आहे म्हणजे, पण उद्या असेल की नाही सांगता येत नाही. आणि मोदींनी तर कधीच दलित, श्रमिक, आदिवासी सगळी भाषा वापरली नाही. उलट वन अधिकार कायद्यामध्ये सुद्धा चुकीचे नियम लावले म्हणून हायकोर्टाने ते रद्द केले गुजरातमध्ये. त्यामुळे त्यांची विरोधीच प्रवृत्ती राहिली. आता पंतप्रधान झाल्यावर सर्वसमावेशक, सत्याग्रही, सर्वधर्म समभावी असं जे चित्र त्यांचं निर्माण झालेलं आहे ते सर्व ते राबवणार का
हा प्रश्न आहे. आणि मला वाटतं की नर्मदेच्या प्रश्नाबाबत तरी त्यांनी कधीच विस्थापितांच्या प्रश्नाला, पर्यावरणाच्या प्रश्नाला मान्यताही दिली नाही. अंमलात आणणं तर दूरच. म्हणजे त्या तेव्हा करू ते सुद्धा शकणार ते नाही. करतील का, की ते नुसतं वरवंटाच फिरवतील, पाण्यानेच बुडवतील, हे पाहायचं आहे. त्यांची हत्यारं वेगवेगळी आहे. म्हणून ते सत्यवादी आणि सत्याग्रही होतील का हे सुद्धा पाहायचं आहे. कारण इतकी खोटी विधानं महाराष्ट्राच्याच बाबत त्यांनी केली. काँग्रेस उत्तरं देऊ शकली नाही मोदींना. आम्ही उत्तरं देणारे उत्तरं देतच राहू आणि त्यातून काय निघतंय ते पाहू. आणि धर्माच्या नावाखाली बळी देणारे ते होतेच. विकासाच्या नावाने ते बळीच देणार का हेही पाहणं बाकी राहतं. भ्रष्टाचार गुजरातमध्येही आहे. तो ते कसा देशभरात मिटवणार, कारण शेवटच्या होर्डिंग्समध्ये त्यांनी भ्रष्टाचार हा मुद्दा बनवला होता. बरोबर आहे. आणखी काही प्रश्न आपण घेऊ. मला असं विचारायचं आहे की सध्या असं विश्लेषण केलं जातं की डाव्या पक्षांची जागा झपाट्याने कमी होते भारताच्या राजकारणातून आणि आप ती पक्ष जागा भरून काढत आहे. तुम्हाला हे विश्लेषण पटतं, म्हणजे मान्य आहे तुम्हाला हे? मला वाटतं तसं आम्ही लेफ्ट टू दी सेंट्रल आहोत हे तर आम्हाला मान्यच आहे. आणि ममता बॅनर्जींनीही बंगालमधल्या अनेक नंदीग्राम सिंगूर घडामोडींच्या नंतर एका प्रकारे वामपंथी जागाच भरून काढलेली होती. आणि तशा प्रकारे अनेक जिथे वाम मोर्चाचे उमेदवार नव्हते तिथे तरी वामपंथी लोकांची मतं आम्हालाच पडली असं मला खात्री वाटते. पण अगदी कट्टर वाममार्गी जे आहेत त्यांची जागा आम्ही नाही भरू काढू शकणार आणि ती आम्ही भरू इच्छितही नाही. कारण आम्ही जरी वामपंथी असलो तरी कट्टरता एक प्रकारची विचारांमध्ये असावी, परंतु निदान आचारांमध्ये नसावी. आणि जागतिकीकरणाच्या मुद्द्यावर वामपंथी सरकारांनी सुद्धा उलट लवचिक भूमिका तिथे ते सत्तेवर आले तिथे घेतली होती. त्यामुळे त्रिपुरामधल्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं आम्ही वाखाणणी करतो, त्यांच्या चांगल्या गोष्टींना आम्ही नावाजतो आणि त्यांच्याशी आम्ही जवळीक साधू इच्छितो अनेक आंदोलनांमध्ये. परंतु राजकारणामध्ये त्यांची सर्व जागा आम्ही भरून काढू इच्छित नाही. तेही तिथे राहावेत, त्यांनी त्यांची भूमिका बजावावी आणि आम आदमी पार्टीनेही बजावावी. जिथे जिथे मुद्द्यांवरती एकत्र येता येईल तिथे तिथे आम्ही जरूर एकत्र यावं अशी माझी स्वतःची भूमिका. मेधाताई, गेली अनेक वर्ष आम्ही तुम्हाला आंदोलनातून बघतोय. न थकता अखंडपणे झंझावाती दौरे तुम्ही करता आणि आता प्रचारासाठी भरपूर तुम्ही पदयात्रा केल्या, लोकांपर्यंत पोहोचलात. पण सहनशक्ती जास्त कशामध्ये तुम्हाला असावी असं वाटतं? आंदोलनांमध्ये तुमच्या सहनशक्तीचा कस लागला का आता राजकारणामध्ये लागतोय? वेगवेगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. त्याच्यामध्येच आपल्याला आव्हान स्वीकारावं लागतं. आंदोलनामध्ये कोणीही असं नसतं की जे केवळ स्वार्थासाठी, फोटोसाठी किंवा अशा कुठल्याही ऑटोग्राफसाठी आलेले आहेत. त्यामुळे आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचा अगदी सुखद अनुभव असतात. राजकारणामध्ये सर्व प्रकारचे लोक बरोबर येतात. कोण बाजूला बसलंय हे आधी बघूनच बसावं लागतं आणि पुढच्या निवडणुकांवर डोळे ठेवून कोण आलेले आहेत, इतर पक्षांची बॅकग्राऊंड असलेले कोण आलेले आहेत. आणि तरीसुद्धा आमच्या आता मूल्यांकनाच्या बैठका चालल्या आहेत. निदान 7 बैठका झाल्या आत्तापर्यंत. त्या सर्वांमध्ये एक फार सुंदर विश्लेषण आलं आहे आणि त्यामध्ये आम्ही विश्वासाने सर्वांना बरोबर घेऊ इच्छितो. आजही ज्यांना वाटेल की हे सगळं जे काही आहे त्याच्यामध्ये आपण पूर्वी कुठल्याही पक्षाबरोबर असू, परंतु आम आदमी पार्टी आपल्याला जास्त जवळची वाटते, त्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्या विश्वासातून त्यांनाही घडवत आणि त्यांचंही सहकार्य घेत आम्ही पुढे जाऊ. हे आमच्या पुढचं सर्वात मोठं वर्ग आणि जाती पाती पंथ प्रांत याच्या पलीकडे जाऊन एक इमानदार आणि खरोखर राष्ट्रप्रेमी आणि समाजकार्यामध्ये झोकून देणारे लोक आम्हाला हवेत, तरुणही आणि वृद्धही. मेधाताई, अजून एक प्रश्न. तुम्ही जेव्हा निवडणुकीला उभ्या राहिलात तर तेव्हा गोरगरीब जनतेला, तळागाळातल्या लोकांना तुम्ही खूप आपल्या वाटत होतात. पण त्याचबरोबर जसं अमेयने विचारलं की मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीयांमध्ये काय प्रतिसाद होता, असं एक म्हटलं जातं की मेधाताईंसारख्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना विकास नकोच आहे का, त्या विकासाच्या आड येत आहेत का, असं एक सातत्याने टीका तुमच्यावर होत असते परिस्थिती समजून न घेता. तुम्हाला कुठल्या प्रकारचा विकास अपेक्षित आहे भारतामध्ये? असं आहे की विकास हा पूर्वी शब्दच नव्हता राजकारणामध्ये. खास करून आम्ही ज्यावेळेला दाखवून द्यायला लागलो की ही विकासाची धोरणं हे परिणाम आणतायत, मग ती जागतिकीकरणवादी असो की कंपनीकरणवादी असो, त्यावेळेला उमा भारतींपासून मला आठवतंय खास करून विकास हा एक तंत्रमंत्रासारखा झाला आणि मोदींसारख्यांनी तो स्वीकारला. आम्हाला अगदी विकासच हवा आहे, म्हणजे बदलच हवा आहे आणि तो बदल समतेच्या आणि न्यायाच्या दिशेने हवा आहे. त्यामुळे आम्हाला पाणी हवं आहे, पण मग वाळकेश्वरला 400 आणि 600 लिटर
आणि मानखुर्द आणि मालाडला 40 लिटरही नाही आणि गरीब बसतात, हे आम्हाला नको आहे. आता याला कोणाचा विरोध असेल किंवा ही घटना विरोधी असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं. हेच आमचं मत आहे ऊर्जेबद्दल, हेच आमचं मत आहे गृहनिर्माणाबद्दल, आणि नेमकी धोरणं उलटी जात आहेत आणि त्यातही भ्रष्टाचार हेच या विषमतेचं कारण झालेलं आहे. त्यामुळे विषमता आणि भ्रष्टाचार ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे दाखवून देणारे आमचं आंदोलन आणि आम आदमी पार्टीसारखा पक्ष या दोघांचं बऱ्याच मुद्द्यांवरती एकमत झालंय. आणि त्यातून आम्हाला भ्रष्टाचार मुक्त विकास जर आणायचा असेल तर कशा प्रकारे पुढे जायला पाहिजे, त्याच्यात तंत्रज्ञानाची निवड कुठली हेही आम्ही सांगतोय ना. मग ते सोलार सोर्स असो एनर्जीचा की आणखी गृहनिर्माणामध्ये स्वयं विकासाची बाब असो, आम्ही नको कशालाच म्हणत नाही आहोत, लाभालाही नाही म्हणत नाही, पण लाभ हा सर्वांना वाटून जावा. त्याच्यात कोल ब्लॉक्सच्या आवंटनासारखं होऊ नये, 2G स्पेक्ट्रमच्या वितरणासारखं होऊ नये, हेच आमचं म्हणणं आहे. आणि आदर्श सोसायटीसारखे घोटाळे, लावासासारखे घोटाळे हे दाखवून देण्याचं आमचं कारणच हे आहे की जमिनीचं हडपणं असो की आणखी वेगवेगळ्या विकासाच्या लाभांचं हडपणं असो, याच्यावर कुठेतरी हल्लाबोल केल्याशिवाय समता येऊच शकत नाही. सर्वांच्या गरजामुळे सर्वांगीण आणि सर्वांचा विकास हा मला हवा आहे. आणि पर्यावरणाचा विचारही महत्वाचा आहे. कुठेतरी राज ठाकरेंच्या एका पोस्टरवरती ते दिसलं, अरे म्हटलं मग यांनाही जर ते मान्य असेल तर मग आमचे मुद्दे यांना का नाही मानवत. मेधाताई, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की दिल्लीमध्ये जेव्हा आपची पार्टी सरकार झाली तेव्हा तरुणांचा खूप जास्ती सपोर्ट होता त्याच्यामागे. आत्ताच्या इलेक्शन्समध्ये तुम्हाला काय वाटतं, तरुणांचा कोणाच्या साईडने जास्ती सपोर्ट असेल? मला वाटतं की आता मोदींनी स्वतःला तरुणही म्हटलं, पिछडाही म्हटलं, अतिपिछडाही म्हटलं, सर्व धर्म समभावीही म्हटलं. त्यामुळे काही तरुण खास करून जे अशा प्रकारच्या मोदीनॉमिक्सने आकर्षित होतात त्यांनी मोदींना दिली असतील मतं. त्यातलेही अनेक जण नंतर मोदींचाही ग्राफ खरं म्हणजे बदलता झाला असं मला वाटतं. दुर्दैवाने काँग्रेस आत्महत्या करत होती हे मी ते पहिल्यापासूनच सांगत होते. त्यामुळे त्याचंच एक परिणाम आत्ता ते भोगतायत. ते सेक्युलर म्हणून सुद्धा सर्वांना एकत्र करू घेतले नाही. त्यांनी भ्रष्टाचार आम्ही दाखवून दिले, त्यांचेच होते ते, त्यांनीच स्वीकारायचे होते, त्यांनीच त्याची चौकशी करायची होती. मग साखर कारखान्याचा घोटाळा असो की आणखी जमीन हडपण्यातला असो, पण ते त्यांनी केलं नाही. त्यामुळे मग पर्याय म्हणून मोदी असं चित्र, आणि ते चित्र लागतं ना राजकारणामध्ये. आमचा जर चेहरा सारखा रोज येत नसेल, होर्डिंगवरही नाही आणि तुमच्या कॅमेऱ्यामध्येही नाही, तर मग अर्थात जे तरुण सतत याच्यावरून निर्णय घेत असतात ते अनेक जण मोदींकडे आकृष्ट झाले. आणि कॉर्पोरेटायझेशन, कंपनीकरण जे अर्थकारणामध्ये शिरलेलं आहे, त्या कंपन्यांमध्ये ज्यांना जागा मिळत आहेत आणि स्थान मिळतं आहे, सन्मान मिळतोय, कमाई मिळते आहे, तो तरुणांचा वर्ग आहेच ना. परंतु ग्रामीण क्षेत्रातल्या तरुणांना, आमच्या गरीब वस्त्यातल्या तरुणांना, मध्यमवर्गीय तरुण जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना खरं तर मोदींच्या कुठल्याही आर्थिक धोरणाने लाभ मिळणार नाही. हे जर नकळत त्यांनी मतदान केलं असेल तरी ते उद्या बदलतील. पण आम आदमी पार्टीकडे सुद्धा एवढी मोठी तरुणांची फौज आहे की आम्हाला खरोखर त्यांचा अभिमान वाटतो. ते अगदी वडापाव काय भजीसुद्धा खात नाहीत आणि दिवस रात्र काम करतात. आणि तुमच्यासारख्या तरुण कलाकारांमध्ये, माध्यमकर्त्यांमध्ये सुद्धा आमच्याकडे आकर्षित होणारा मोठा वर्ग आहे. याबद्दलही मला तुमचा अभिमान वाटतो. एक प्रश्न शेवटचा. मेधाताई, लोकसभा निवडणुकीची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस अरविंद केजरीवालांनी वाराणसीत जाऊन भाषण केलं, थोडीशी वातावरण निर्मिती झाली होती. पण आम आदमी पक्षाचे जे सगळे नेते आहेत, म्हणजे अरविंद केजरीवाल असतील, योगेंद्र यादव असतील, कुमार विश्वास असतील, तुम्ही स्वतः आहात, अंजली दमानी आहेत, हे सगळेजण निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यामुळे तो थोडासा टेम्पो तेवढा मेंटेन झाला नाही असं तुम्हाला वाटतं? अगदी वाटतं. म्हणजे हे आमचंही हेच विश्लेषण आहे माझं तरी. आणि ही पार्टीच्या अंतर्गत चर्चा व्हावीच लागेल की सर्व सीट्स लढवल्या एवढंच नाही तर सर्व मुख्य कार्यकर्ते किंवा प्रचारकर्ते जे होऊ शकले असते त्यांनीही सीट्स लढवल्या. आणि त्यामुळे कुठेतरी एक नेतृत्वाने संपूर्ण याचा जो आढावा घ्यायचा असतो आणि प्रत्येकाला खाद्य पुरवायचं असतं, रणनीती आखून द्यायची असते,
राज्यवार संघटनांमध्ये एक समन्वय साधण्याचं आव्हानच होतं. नवीन नवीन माणसं येत होती, जन आंदोलनातली माणसं येत होती. आधीचे पदाधिकारी कमी अनुभवी होते, नंतरचे अनेक जास्त अनुभवी होते. यांच्यामध्ये ताळमेळ साधायचा असतो, तो आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही बऱ्यापैकी साधला आणि खूप त्याच्यासाठी सशक्तपणे एक पावलं उचलली. परंतु ते सगळीकडे साधलं गेलं नाही. बिहारमध्ये मला जाणवलं, आंध्र प्रदेशामध्ये जाणवलं, काही महाराष्ट्राच्या भागातही जाणवलं. ही प्रक्रिया जर अधिक छान झाली असती तर उमेदवारही अधिक चांगले मिळाले असते आणि उमेदवारांची प्रचार मोहीम आणि उमेदवारांची एकूण कार्यपद्धती ही अधिक प्रभावी झाली असती. पण वाराणसीमध्ये ती झाली. मात्र वाराणसीमध्ये फार सुंदर एक हस्तक्षेप झाला, समाजामध्ये पोहोचणं झालं. त्याच्यात काही कमी राहिले असं मला वाटत नाही. अगदी मुरली मनोहर जोशींना दोष देणारे ब्राह्मण समाजातले प्रमुख पुढारी, विणकर समाजातले प्रमुख, मुस्लिम समाजामध्ये स्पष्टपणे भूमिका घेणारे प्रमुख, वेगवेगळ्या संघटनांचे प्रमुख, या सगळ्यांची माझ्या बैठका झाल्या. कॉलेजमधले, काशी विद्यापीठातले आणि इतर कॉलेजेसमधले विद्यार्थी आणि प्राध्यापक, आणि या सगळीकडे मला जाणवलं की आम आदमी पार्टी पोचले, अरविंद केजरीवाल पोचलेत, त्यांना तो फरक जाणवतोय. त्यामुळे खरं म्हणजे त्यांनी आता रिझल्ट बघूया पण केजरीवालांनाच निवडून देणार अशा प्रकारचंच एक भाव माझ्या पुढे तरी व्यक्त केलेला होता. आता बाकी जर मोदींचा प्रचार कामी आला असेल तर तो एक राष्ट्रीय पातळीवरचा प्रचार म्हणूनच त्याचा छाप असेल. तो वाराणसी पातळीवरचा त्यांचा प्रचार हा आमच्यापेक्षा प्रभावी कधी नव्हता, हे मी नक्की सांगू. पण शेवटचा प्रश्न, या निवडणुकीत तुम्ही उतरल्यात पक्षाच्या माध्यमातून, यापूर्वी मुद्द्यांवरती आधारित तुम्ही आंदोलनं केलेली आहेत. प्रचार संपला, निकाल काय लागायचा तो लागेल, पण मेधाताईंनी आंदोलनाच्या इथून राजकारणात प्रवेश केला. काय कमावलं आणि काय गमावलं? मला वाटतं की आत्ता मी सांगितलं तसं वेगवेगळ्या समाजातल्या घटकांपर्यंत पोचणं, जे घटक आम्हाला वाखाणत होते, आमच्याबद्दल काही लिहितही होते किंवा छान आहे मेधाताई आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे है म्हणत होते, ते थोडे सोबत आले. आणि त्यातल्या अनेक जणांमध्ये जी संवेदना होती आणि आजही आहे हे मलाही नेहमी वाटायचं, पण त्यांना बरोबर घ्यायलाही वेळ नसायचा, योग्य वाहन नसायचं. ते वाहन या राजकीय प्रवेशामुळे मिळालेलं आहे. आणि नक्कीच की याच्यामुळे एक राष्ट्रीय पातळीवरती जे बदल घडवून आणायचं आहे त्याचं कुठेतरी भाष्य करण्याचा अवकाश मिळाला आहे. पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर त्याच्यात सखोलता आणणं हे फार कठीण आहे. आणि राजकारणाचं जे स्वरूप आहे, निवडणूक सुधारणा जर झाल्या आणि खरोखर प्रचाराची पद्धती बदलली, फंडिंग आणि पैशाचा गैरवापर याच्याबद्दलचं जर वातावरण बदललं तर खूप सखोलता येईल. वेगळ्या प्रकारे एका मंचावरून सगळ्या उमेदवारांना प्रचार करण्याची संधी देणं, त्यांना समान माध्यमांमध्ये जागा देणं, पेड न्यूज तर अगदी व्यापून राहिलेली आहे माध्यमांना, त्यातला पूर्णपणे काटछाट देणं, हे जर घडलं तर राजकारण खऱ्या अर्थाने सखोल होईल. मग आम्ही आमचे मुद्दे राजकारणाच्या अजेंडावर आणले याचा अभिमान खरोखर बाळगू शकू. आज आम्ही मुद्दे म्हटलं तर आणलेत, पण म्हटलं तर मुद्द्यांची खोली अजूनही नाही मांडू शकलेलो, हीच मला खंत आहे. परंतु इतर जे भांडवल आता आमच्याकडे गोळा झालेलं आहे पैशाचं सोडून, ते भांडवल नक्कीच आमच्या आंदोलनालाही बळ देईल. आणि हे आंदोलनही आवश्यक आहे. राजकीय सत्ताधीशांची गुर्मी उतरवलीच पाहिजे. मोदी सुद्धा मागचे मोदी नसतील अशी आपण अपेक्षा आता करू शकतो का, हेही पाहायचं आहे. परंतु तेही राम मंदिराचा मुद्दा घेऊ शकले नाहीत ना वाराणसीच्या संदर्भातही, उत्तर प्रदेशात फैजाबादमध्ये जाऊन सुद्धा. तेव्हा राजकारण आणि आमचं राजकारण, आपचं राजकारण हे त्यांनाही बदलायला भाग पाडतंय. ही प्रक्रिया पुढे जायला हवी, हेही एक काहीतरी कमावलेलं आहे. थोडासा वेळ गमावलाय, थोडीशी व्यक्तिगत स्पेसही गमावली आहे आणि काही नातीगोती थोडीशी गमावतील, नवी कमावली असतानाच. कारण ज्यांना ज्यांना हे पटलेलं नाही ते थोडेसे दूर राहतील, दुरून बघतील. आम्ही जिंकलो तर जास्त जवळ येतील आणि हरणार नाहीच, पण नाही जिंकलो तर मग थोडेसे दाटतीलही. धन्यवाद मेधाताई, तुम्ही आलात आणि आमच्या सगळ्यांशी संवाद साधला त्याबद्दल. पण कार्यक्रम संपवण्यापूर्वी मेधाताईंना आपण शुभेच्छा देऊ जिंकण्यासाठीच्या. मेधाताई खूप थँक्स अ लॉट. म्हटलंय नैतिक विजय झालाच आहे, तेव्हा नैतिक विजयाबद्दलचं हे असं धरते.